नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण दुसरे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 यामधील ऑक्सिज श्वसन म्हणजे काय याचा आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की सजीवांमध्ये दोन प्रकारे श्वसन केले जातं, एक आहे ऑक्सिज श्वसन, दुसरं आहे विना ऑक्सिज श्वसन। आता ऑक्सिज श्वसन म्हणजे ऑक्सिजन ज्याच्यामध्ये भाग घेतं ते, आणि विना ऑक्सिज श्वसन म्हणजे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही ते। तर ऑक्सिज श्वसनामध्ये 3 टप्प्यांमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं। आता हे काय आहे ते आता आपण बघूयात की आपण जे अन्नपदार्थ खातो तर त्यामध्ये जी कर्बोदकं असतात त्याचा उपयोग मुख्यत्वे आपली दररोज आवश्यक असणारी जी ऊर्जा आहे ती मिळवण्यासाठी केला जातो। आता ही ऊर्जा आपल्याला शरीरामध्ये कार्य करण्यासाठी लागते। मग ही ऊर्जा जी आहे ती ATPच्या स्वरूपात मिळवली जाते। त्यासाठी पेशींमध्ये ग्लुकोज आणि कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते। यालाच काय म्हणतात, पेशी स्तरावरील श्वसन असे म्हणतात। आणि त्यातीलच ऑक्सिज श्वसन आहे ते आता आपण बघू। त्यातला पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होतं, ते आहे ग्लुकोजचं ग्लुकोज विघटन। मग आता याच्यामध्ये जेव्हा ग्लुकोजचं विघटन होतं तेव्हा एका म्हणजे ग्लुकोजचा एक रेणू असतो त्याचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुव्हिक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात। मग आता यामध्ये जे पायरुव्हिक आम्ल तयार झालेलं आहे त्यातील जो रेणू आहे ॲसेटिल कोएन्झाईम A याचं रेणूंमध्ये रूपांतर केलं जातं आणि त्यावेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2चे 2 रेणू तयार होतात। आता दुसरा जो टप्पा आहे तो आहे ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र म्हणजे क्रेब्सची सायकल। याच्यामध्ये आता हा जो ॲसेटिल कोएन्झाईम A हा रेणू तयार झालेला आहे तर त्याचं काय होतं, तंतुकणिकेमध्ये ते रेणू जातात। तिथे त्यावर ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र म्हणजे क्रेब्सची चक्र ही चक्रीय अभिक्रिया राबवली तिथे जाते आणि या अभिक्रियेद्वारे ॲसेटिल कोएन्झाईम Aच्या रेणूतील ॲसेटिलचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे CO2, H2O, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू आपल्याला मिळतात। तिसरा टप्पा आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया। याच्यामध्ये तंतुकणिकेमध्येच ही प्रक्रिया राबवली जाते, ही अभिक्रिया राबवली जाते। मग वरच्या ज्या साखळ्यांमध्ये आपण बघितलं वरच्या प्रक्रियांच्या वेळेला जो NADH2च्या रेणूपासून 3 आणि FADH2च्या रेणूपासून 2 ATPचे रेणू आपल्याला जे मिळतात, तर या प्रक्रियेमध्ये ATPच्या रेणू व्यतिरिक्त आपल्याला पाण्याचे पण रेणू मिळतात। मग अशा पद्धतीने ऑक्सिज श्वसनामध्ये अशा 3 टप्प्यांमध्ये ग्लुकोजचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण म्हणजे विघटन होतं आणि त्याच्यापासून आपल्याला ऊर्जेबरोबरच आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचे रेणू मिळतात। आता इथे ATP म्हणजे काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे की तो एक संपृक्त असा ऊर्जेचा रेणू आहे। त्याच्यामध्ये फॉस्फेटचे 3 रेणू असतात आणि ज्या बंधांनी ते जोडलेले असतात त्या बंधांमध्ये ती ऊर्जा साठवलेली असते आणि या रेणूंचा पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवलेला असतो। आता रासायनिकदृष्ट्या जर ATP हा काय तो बघितला तर ॲडेनोसिन न्यूक्लिओसाइडपासून तयार झालेल्या ट्रायफॉस्फेटचा रेणू असून याच्यामध्ये ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू असतो, रायबोज ही पेंटोज शर्करा असते आणि 3 फॉस्फेटचे रेणू असतात आणि ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार ATPमधील फॉस्फेटचा रेणू बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते, म्हणून ATPला ऊर्जेचे चलन असे म्हटले जाते। म्हणजे आता हे जे इथे सांगितले ते आता पुढे आपण बघणार आहोत। आता इथे NAD म्हणजे काय आहे, निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड आणि FAD म्हणजे फ्लॉविन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड हे प्रत्येक पेशीत तयार होणारी व पेशी श्वसनात मदत करणारी 2 सहविकर आहेत। आता इथे बघा आपल्याला जी ऊर्जा पाहिजे असते ती कशी मिळवली जाते, तर ही ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू आहे, रायबोज ही शर्करा आहे, पेंटोज शर्करा आहे आणि त्यापासून
फॉस्फेटचे हे जे 3 रेणू आहेत ते इथे त्यांनी दाखवलेले आहेत. मग आता याच्यात आणि ह्यांच्यामध्ये जे बंध आहेत हे 3 फॉस्फेटमध्ये बघा हे बंध दिसतात. ह्या बंधांमध्ये ती ऊर्जा साठवलेली असते. मग गरजेनुसार ही ऊर्जा जेव्हा मिळवायची असते तेव्हा हे काय होतात, हे बंध तोडल्या जातात आणि ती मुक्त ऊर्जा काय होते, मुक्त होते. ती इथे पुढे दाखवलेली आहे बघा इथे आपल्याला याप्रमाणे. मग आता ही ऊर्जा कधी मिळवली जाते, तर आता ही ऊर्जा म्हणजे उपासमार आणि कुपोषण किंवा उपोषण ही जर गोष्ट सोडली, अपवादात्मक परिस्थिती सोडली, तर शरीरात जेव्हा कर्बोदकांची कमतरता भासते आपल्याला किंवा साठा कमी होतो त्यावेळेला ही ऊर्जा मिळवली जाते आणि ती स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर करून मिळवली जाते. मग स्निग्ध पदार्थांच्या मध्ये त्यांचं रूपांतर हे मेदाम्लात होतं आणि प्रथिनांचं रूपांतर अमायनो आम्लांमध्ये होतं आणि मेदाम्ले आणि अमायनो आम्ले यांच्यातील जे ॲसेटिल कोएन्झाईम एचं रूपांतर केलं जातं आणि त्याच्यावरती क्रेबची अभिक्रिया होते आणि तंतुकणिकांमध्ये मग ह्या एन्झाईमचं पूर्णपणे ऑक्सिडीकरण केलं जातं आणि त्याच्यापासून ऊर्जा मिळवली जाते. ते बघा प्रक्रिया ती की कशा पद्धतीने कर्बोदक, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचं ऑक्सिश्वसनाद्वारे ऊर्जा मिळवली जाते.